ऑफिसच्या चेअरवर बसून बसून किंवा दुसऱ्या कुठल्या कारणामुळे जर तुमची बॅक पेन होत असेल तर त्याच्यावरती साधे सरळ 2-3 एक्सरसाइज आहेत ते मी तुम्हाला आता दाखवतो. तर त्याच्यातला पहिला जो आहे हा वाला आहे की सरळ झोपायचं, असं सरळ झोपायचं आणि आपला जो डावा पाय आहे तो डावा पाय असा वरती घ्यायचा. डावा पाय वरती घ्यायच्या आधी उजवा पाय असा मोडपायचा आणि सरळ वरती घ्यायचा, वरती वरती, आणि हाताने असं त्याला धरून ठेवायचं आणि पायाचा जो तळवा आहे तो असा वाकवायचा, स्वतःच्या दिशेनं थोडंसं स्ट्रेस करायचा आणि 1 ते 20पर्यंत त्याचा काउंट करायचा. सेम दुसऱ्या पायासाठी डावा पाय असा मुडपून ठेवायचा आणि उजवा पाय जो असा वरती घ्यायचा, सरळ 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 उजवा पाय असा खाली ठेवा. उजवा पाय वरती केल्यानंतर आपले दोन्ही हात आहेत, दोन्ही हाताने असं त्याला स्वतःकडे ओढायचं, जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढं स्ट्रेच करायचं आणि पायाचा जो तळवा आहे तळवा असा खाली घ्यायचा, आपल्या स्वतःकडं त्याला थोडंसं झुकवायचं. त्याच्यामुळं थोडंसं तुमच्या नसांवरती ताण येईल, पण ते गरजेचं आहे. असंच 1 ते 20पर्यंत काउंट करायचं. तर हा झाला एक सेट, त्याचा पूर्ण सेट झाला. असे 3 सेट करायचे, ठीक आहे. तर पुढचं जे आहे पुढचं तुम्हाला दाखवतो. पुढच्यामध्ये कसं आहे, थोडंसं वेगळं आहे. आपला समजा हा जो पाय आहे डावा पाय, तर डाव्या पायाला मी काय करणार, वरती घेणार आणि दुसरा जो उजवा पाय आहे तर त्याला खाली न ठेवता त्याला थोडंसं मी माझा हा जो पाय आहे गुडघा त्या तिथपर्यंत नेणार मी आणि असं त्याला करणार. 4चा आकडाप्रमाणे त्याला मुडपणार असं गुडघ्यापर्यंत आणि याला थोडंसं वरती घेणार, पायाचं तळवं माझ्या दिशेनं, त्याला थोडंसं ओढणार मी, थोडंसं त्याच्यावर ताण देणार आणि 1 ते 20पर्यंत मी करून दाखवतो तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पाय खाली घ्यायचा, दुसरा पाय. आता दुसऱ्या पायाला पुन्हा हा दुसरा पाय जो आहे उजवा पाय हा वरती घ्यायचा, वरती आणायचा. हा जो पायाचा तळवा हा स्वतःच्या दिशेने न्यायचा, खाली घ्यायचा आणि डावा पाय जो आहे डावा पाय असा मुडपायचा आणि दोन्ही हाताने असं स्वतःकडे ओढायचं आणि 1 ते 20पर्यंत काउंट करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. खाली घ्यायचा आणि असे त्याचे 3 सेट करायचे. नंतर आता तिसरा जो प्रकार आहे, तिसरा प्रकार की जो उजवा पाय आहे तो सरळ ठेवायचा, डावा पाय असा 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 तिरपा न्यायचा, असं अजून वरती न्यायचा आणि 4 ते 5 सेकंद असा होल्ड करायचा. परत सेम डावा पाय सरळ, उजवा पाय वरती उचलायचा आणि असा तिरपा करायचा की जेणेकरून तुमचं जे हिप आहे ते हिपवरती एक स्ट्रेच येईल, ठीक आहे. तर हा झाला तिसरा प्रकार. आता हे जे आहे हे सगळं होतं तुमच्या मुवमेंटसाठी, म्हणजे तुमचं जे बॅक पेन आहे प्लस पायाचं जे दुखणं आहे तर त्याच्यामध्ये मोबिलिटी आणण्यासाठी, म्हणजे त्याच्यामध्ये चपळता आणण्यासाठी. आता पुढचा जो आहे पुढचा प्रकार आहे तुमच्या पायाला, म्हणजे तुमचं जे हे आहे तुमचं जे स्ट्रक्चर आहे तर त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आणण्यासाठी. मग स्ट्रेंथ आणायची तर कसं करायचं, हा जो पाय आहे उजवा पाय हा असा मुडपून ठेवायचा, ठीक आहे. मुडपून ठेवायचा आणि डावा पाय वरती उचलायचा आणि एक 10 सेकंद असं धरून ठेवायचं. पण तळवा जो आहे तो स्वतःच्या दिशेनं न्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडंसं स्लो काउंट केलं तरी चालेल. दुसऱ्या पायासाठी तसंच करायचं आहे, डावा पाय मुडपायचा, उजवा पाय सरळ करायचा, ह्या लेवलपर्यंत वरती आणायचा, तळवा स्वतःकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशा प्रकारे याचे 3 सेट करायचे. मी तुम्हाला पुन्हा एकदा करून दाखवतो. डावा पाय वरती, तळवा स्वतःच्या दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा एकदा उजवा पाय, म्हणजे माझा दुसरा सेट. पाय वरती, तळवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशा पद्धतीनं पुन्हा एकदा. याने कसं तुमच्या बॉडीमध्ये जे हाडं वगैरे आहेत तर त्याला स्ट्रेंथ येणार आहे तुमच्या स्पाईनला.
तर स्पाईनला स्ट्रेंथ येईल. परत मी आता काय करतो आहे, तर थोडंसं असं पाय पुन्हा वरती घेतो आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता असं मोबिलिटी आणि स्ट्रेंथसाठी तुम्हाला एक्सरसाइज सांगितला. आता पुन्हा एकदा तुमची जी बॉडी आहे तर बॉडीला स्ट्रेंथ तर पाहिजेच, पण त्या स्ट्रेंथमध्ये अजून काही एक्सरसाइज आहेत. तर आता आपला पहिला आपण बघितलं मोबिलिटी, आता दुसरा बघू स्ट्रेंथसाठी. ठीक आहे, तर स्ट्रेंथसाठी जे आहे सोपं आहे. जसं मी स्ट्रेंथच्या पहिल्या सेटमध्ये माझा एक पाय म्हणजे उजवा पाय मुडपून आणि डावा पाय वरती केला आणि डावा पाय मुडपून उजवा पाय असं वरती केला 10 सेकंदासाठी. आता काय करायचं, एका कलावरती झोपायचं, म्हणजे एका बाजूवर झोपायचं, एका बाजूवर झोपलं का असं झोपायचं. एक हात जो आहे तुम्ही डोक्याखाली ठेवू शकता आणि दुसरा जो हात आहे तुम्ही असा सरळ तुमच्या एका पायावरती ठेवू शकता. ठीक आहे, असा पाय ठेवला की मग असं वरती करायचं. किती सेकंद? 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा एकदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, अशा प्रकारे. आता मी काय करतो आहे की मी दुसऱ्या बाजूने झोपतो आहे आणि दुसऱ्या पायाला मी असं वरती करणार आहे. ठीक आहे, सेम एक पाय खाली, एक हात जो आहे डोक्याखाली आणि दुसरा जो आहे ते दुसरा जो हात आहे तो एका पायावरती ठेवून मी असं पाय वरती उचलतो 10 सेकंदासाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खाली अगेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर असे मी 3 सेट केले. ठीक आहे, आता याच्या पुढचा तिसरा प्रकार आहे तुमच्या स्ट्रेंथसाठी. आता मी काय करतो, डायरेक्ट असं झोपतो मी. ठीक आहे, मी काय करणार, असं खाली झोपणार. ठीक आहे, खाली झोपलो असं मी पालतं झोपून एक पाय वरती करणार 10 सेकंदासाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर नमस्कार मित्रांनो, लाईफस्टाईल डिसीजमध्ये सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे मणक्याचं दुखणं, पाठीचं दुखणं, तुमची कंबरदुखी, मानदुखी. तर ह्या सगळे जे आजार असतात तर त्या आजारांवरती एक एक्सरसाइजची कॅटेगरीमध्ये एक छोटा पार्ट आज आपण बघितला. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिलं तुमच्या मोबिलिटी म्हणजे हालचाल करता यावी अशा पद्धतीसाठी हालचाल करता यावी. मग त्याच्यासाठी म्हणून आपण एक पहिला व्यायाम प्रकार बघितला, त्याचे आपण 3 सेट केले. दुसरं स्ट्रेंथसाठी तुम्हाला दिलं की ज्याच्यामध्ये तुमचं तुमचं जे स्पाईन आहे त्या स्पाईनला स्ट्रेंथ येईल. तुमचं जे इथलं जे स्ट्रक्चर आहे सांगाडा पेल्विक त्याला स्ट्रेंथ येईल. तुमचं जे खालचं इथून खाली पायाच्या खाली म्हणजे कमरेच्या खालचा जो भाग आहे त्याला स्ट्रेंथ येईल. तर या स्ट्रेंथसाठी आपण 3 प्रकार बघितले आणि प्रत्येकाचे आपण 3-3 सेट करतो. सॉरी. आता पुढचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण असं बघू की आपल्या या स्पाईनमध्ये स्टॅबिलिटी कशी येईल. ठीक आहे, तर कारण आपलं जे दुखणं असतं त्या दुखण्याच्या मागं काहीतरी कारण असतं की कुठला तरी जो पार्ट आहे इंटरनली तो अनस्टेबल झालेला असतो. त्याचा तो ॲबनॉर्मल शेपमध्ये तो गेलेला असतो. ती स्पाईनची शेप असेल
किंवा स्पाईनचा कुठला तरी पॉईंट असेल, नस असेल, नस दबणे असेल. ठीक आहे.